की जी टेक्नॉलॉजी आहे त्याची दरी जी आहे गाव खात्यामध्ये आणि शहराचं जर कंपॅरिझन केलं तर खूप मोठा गॅप निर्माण होतोय आणि तो गॅप वाढत चाललाय दिवसेंदिवस. म्हणजे शहर अधिकाधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत चाललंय आणि त्या स्पीडमध्ये ऍक्च्युअली बघायला गेलं तर गावाचा ची प्रगती नाही होते. म्हणजे मोबाईल इंटरनेट हे पोहोचले पण जी ऍक्च्युअल प्रगती व्हायला पाहिजे ती नाही होताना दिसत आहे. तो हा पहिला प्रॉब्लेम आहे. दुसरा आहे लिमिटेड इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज. हा अतिशय म्हणजे ऑब्व्हियस मुद्दा आहे की गावामध्ये स्पेशली जेव्हा मुलांना खूप चांगलं शिक्षण देण्याचा मुद्दा येतो तर आर्थिक परिस्थिती चांगली नसणं हा एक खूप मोठा अडथळा ठरतो त्या मुलांच्या प्रोग्रेसमध्ये. तर हा दुसरा मुद्दा आहे. तिसरं आहे एज्युकेशनल डिसएडव्हान्टेज. अर्थातच शहरामध्ये टेक्नॉलॉजी जास्त अडॅप्ट केली जाते लगेच, त्याच्यावरती लोक प्रयोग लवकर सुरू करतात. त्याच्यामुळे शहरामध्ये जे स्टुडंट्स आहेत, जे मुलं आहेत, ते सुद्धा एज्युकेशनसाठी म्हणजे अभ्यासासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करतात आणि त्याचा त्यांना खूप फायदा होतो. बट ह्याचं अगदी उलट चित्र गावामध्ये दिसतंय आपल्याला की अगदी खूप कमी अशी गावं असतील की तिथे टेक्नॉलॉजीचा खरंच वापर होतोय आणि मुलं पण अभ्यास करतायत टेक्नॉलॉजी वापरून कम्प्युटर्स लॅपटॉप्सच्या थ्रू. तर हा एक प्रॉब्लेम आहे. चौथा प्रॉब्लेम आहे व्हल्नरेबिलिटी टू मिस इन्फॉर्मेशन. म्हणजे खूप सारे फेक मेसेजेस, खूप सारे फ्रॉड लिंक्स, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या इंटरनेटवरती म्हणजे वाऱ्यासारख्या पसरलेल्या आहेत आणि ह्याची जागरूकता अशी तर इन जनरल आजकाल खूप वाढायला लागली आहे, पण गावामध्ये ही अजून पण तितकी नाही झाली जितकी व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे जी खूप भोळी-भाबडी लोक असतात ज्यांना नसते ह्या सगळ्या बाबतीची अवेअरनेस नसते, सायबर सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी काय आहेत माहित नसतात, तर ती लोक इझिली बळी पडतात त्याच्यामध्ये. आणि विशेष करून हे आपल्या म्हणजे शाळेतली मुलं आहेत त्यांना या गोष्टी आतापासून सांगणं गरजेचं आहे, बिकॉज ते ह्याच काळामध्ये आता मोठे होत जाणार आहेत की टेक्नॉलॉजीच्याच काळामध्ये ते मोठे होणार आहेत आणि ते जेव्हा नोकरीला लागतील तर ऑटोमॅटिकली ते जगच असं असणार आहे की जिथे टेक्नॉलॉजी चारी दिशेला पसरलेली आहे. सो ही जी गोष्ट आहे ही मुलांमध्ये सुद्धा आतापासूनच याची जी जागरूकता आहे ती असणं खूप गरजेचं आहे. तो हा चौथा मुद्दा आहे. आणि पाचवा मुद्दा आहे रिड्यूस सिव्हिक पार्टिसिपेशन. तर साक्षरता जी आहे ती कमी असल्यामुळे किंवा मुलं कमीच म्हणजे काय म्हणू शकतो आपण 8वी मध्ये 10वी मध्ये शाळा सोडून देतात. त्याच्यामुळे एक ओव्हरऑल जी अवेअरनेस असायला पाहिजे एक आपल्या राष्ट्राच्या प्रती किंवा आपल्या गावाच्या प्रती ती कमी असते. आणि त्याच्यामुळे युजली आपण बघतो इव्हन वोटिंग मध्ये सुद्धा खूप कमी पार्टिसिपेशन असतं गावातल्या काही भागांमध्ये. सो हा एक मुद्दा आहे पाचवा. सो आता हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतोय तर यू कॅटअपल्ट फाउंडेशननी एक पहिलं असं एडटेक प्लॅटफॉर्म आहे. एडटेक इन द सेन्स एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन करून एडटेक प्लॅटफॉर्म आहे. हा स्पेशली गावातल्या मुलांसाठी डिझाईन आहे. बिकॉज एखाद्या गावातला विद्यार्थी आणि एक शहरातला विद्यार्थी आहे त्या दोघांची जी जर्नी आहे ती टोटली वेगळी आहे. भलेही अभ्यासक्रम बऱ्यापैकी सेम असेल पण ज्या परिस्थितींमधून ही दोन्ही मुलं जात असतात ते टोटली वेगळे आहेत. सो हा जो एज्युकेशनचा हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपला यू कॅटअपल्ट फाउंडेशनचा, त्याच्यामध्ये 5 ऍडव्हान्टेजेस मुलांना मिळणार आहेत. सगळ्यात पहिलं त्यांना ऍक्सेसिबल एज्युकेशन. म्हणजे त्यांना शालेय अभ्यासाव्यतिरिक्त खूप आणखी सगळ्या गोष्टी त्यांना खूप इझिली त्यांना ह्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू ऍक्सेस त्याचा मिळणार आहे. सेकंड आहे इंटरॅक्टिव्ह लर्निंग. आपले जे सगळे जेवढे पण क्लासेस होतात ते सगळे लाईव्ह क्लासेस असतात. म्हणजे जसं मी आता तुमच्याशी रिअल टाइम मध्ये बोलतेय तसेच सगळे टीचर्स जे आहेत ते लाईव्ह क्लासेसमध्ये शिकवतात. एकही क्लास तुम्हाला असा नाही दिसणार की काहीतरी रेकॉर्डिंग लावून दिलेली आहे असं तुम्हाला कधीच दिसणार नाही. सो इंटरॅक्टिव्ह आहे आपले सगळे क्लासेस. त्याच्यानंतर आहे एम्पॉवरिंग स्टुडंट्स. हा जो प्लॅटफॉर्म आहे याचा उद्देश असा आहे की जे विद्यार्थी आहेत आपले ते इतके सक्षम व्हायला पाहिजेत की पुढे जाऊन त्यांच्यामध्ये म्हणजे हा कॉन्फिडन्सची कमतरता नाही असायला पाहिजे की या एवढी सगळी मुलं आहेत मला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल की नाही मिळेल, मला मार्क कमी आहेत किंवा मला अमुक विषयाची जास्त जागरूकता नाहीये, अशा कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांमधून कमीत कमी आपले विद्यार्थी जातील तर ते जास्तीत जास्त सशक्त होतील ज्ञानाच्या बळावरती. हा तिसरा मुद्दा आहे.
चौथं आहे फ्लेक्सिबल एज्युकेशन. फ्लेक्सिबल एज्युकेशन ह्यासाठी की आपले जे क्लासेस असतात, जे लाईव्ह होतात दररोज, ते रेकॉर्ड केले जातात. सो इन केस तुम्ही कधी एखाद्या दिवशी नाही दाखवू शकलात मुलांना क्लास, किंवा तुम्हाला रिपीट परत एकदा दाखवायचं आहे मुलांना, रिव्हिजन हवी आहे, तर तुम्ही रेकॉर्डिंग दाखवू शकता मुलांना. किंवा जी तुमची डे स्कॉलर मुलं आहेत, जी घरी जातात संध्याकाळी, ती मुलं तर कधीही त्यांच्या आई वडिलांच्या मोबाईलवरून, आजकाल अँड्रॉइड मोबाईल बऱ्याच ठिकाणी म्हणजे कॉमन झाले आता, तर मुलांना, डे स्कॉलर मुलांना हेही शक्य होईल की ते घरी पण कधी, जर सुट्टी आहे, आता सुट्टी लागली, दिवाळीची सुट्टी आहे किंवा रविवार आहे, तर मोबाईलवरती युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर सगळे रेकॉर्डिंग असतात आपले, रेकॉर्डिंग ऑन केलं आणि जो काही धडा शिकवला होता त्याची रिव्हिजन करू शकतो. तर ही फ्लेक्सिबिलिटी मिळते त्यांना. इन केस काही कॉन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर तेही क्लिअर करू शकतो. त्याच्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. करिअर ऑपॉर्च्युनिटीज यासाठी की आपण मुलांना इथे करिअर काउन्सिलिंग सुद्धा देतो. मुलांना खूप सारे अशा करिअर्स बद्दल माहिती मिळते की जे ऐकलेले पण नसतात. खूप सारे नवीन करिअर ऑप्शन्स आजकाल आलेले आहेत. तर असे पण करिअर ऑप्शन्स आहेत जिथे घरात बसून पण काम करू शकतो आजकाल. तर वर्क फ्रॉम होम तर खूप म्हणजे बऱ्यापैकी कॉमन झालेलं आहे आता. सो ही पाचवी गोष्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना मिळतील या प्लॅटफॉर्मच्या थ्रू. त्यानंतर थोडक्यात तुम्हाला मी सांगते, आपली ही जी संस्था आहे त्याचं विजन काय आहे, म्हणजे काय उद्देश आहे बेसिकली. तर सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर, ज्या सगळ्या गोष्टी एखाद्या शहरातल्या मुलांना मिळतात एक चांगलं करिअर घडवण्यासाठी किंवा एक चांगलं आयुष्य घडवण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी गावांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जाव्यात, हा बेसिक उद्देश आहे. आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही काय करतोय, तर हा ऑनलाईन प्रोग्राम जो आहे, आफ्टर स्कूल प्रोग्राम चालवतो. आफ्टर स्कूल ह्यासाठी म्हटलं गेलं की विशेष करून जी जिल्हा परिषद शाळेची जेवढी पण मुलं आमच्याकडे शिकतात, तर ती दिवसा शाळेत जातात आणि संध्याकाळी ते लोक आमच्या सोबत जॉईन करतात, म्हणून ते आफ्टर स्कूल म्हटलं गेलंय. बट आश्रम शाळांसाठी इट इज थोडं वेगळं राहील, बिकॉज तुमच्या शाळेच्या टायमिंग प्रमाणे आपण ऍडजस्ट करून शेड्यूल केलेलं असेल. तर ह्याच्यामध्ये मुलांना फक्त शालेय एज्युकेशनच नाही मिळणार आहे, तर इतर सगळ्या गोष्टी ज्याच्या थ्रू त्याचा एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट होऊ शकतो एका विद्यार्थ्याची. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ऑनलाईन क्लासेस थ्रू प्रोव्हाइड करतो. सो एक विजन बघितलंय आम्ही मुलांसाठी, एक स्वप्न आपण म्हणू शकतो की प्रत्येक विद्यार्थी जो आमच्या प्लॅटफॉर्मवर शिकतोय, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मिनिमम त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंच पाहिजे. बिकॉज ड्रॉपआउट रेट गावामध्ये किती आहे हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल की 8वी नंतर 10वी नंतर मुलं शाळा सोडून देतात. तर ते होऊ नये म्हणूनच हे फ्री मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतोय, सो दॅट मुलं मिनिमम ग्रॅज्युएशन पर्यंत नक्कीच पोहोचली पाहिजेत. त्यानंतर डिस्कवर स्ट्रेंथ अँड फाइंड देअर करिअर. सो प्रत्येक विद्यार्थी ना हा वेगळा असतो, तर प्रत्येकाची स्ट्रेंथ, प्रत्येकाची ॲबिलिटीज वेगवेगळ्या असतात. तर ते मुलांना, काही मुलं असतात त्यांना ऑलरेडी कळत असतं की त्यांना काय बनायचं मोठं झालं, पण बऱ्याचशा मुलांना क्लिअरच नसतं की त्यांना काय करायचं मोठं झाल्यावर. तो ह्या प्लॅटफॉर्म मधून त्यांना खूप क्लॅरिटी सुद्धा मिळेल की त्यांना काय करायचं एक्झॅक्टली. स्पेशली जी 10वीची 12वीची मुलं आहेत, की कोणतं क्षेत्र ऍक्च्युली त्यांच्यासाठी चांगलं आहे, तर त्यांच्या स्ट्रेंथच्या बळावरती ते ओळखू शकतील. आणि अर्थातच जर मुलं आपली चांगल्या प्रकारे एज्युकेशन त्यांनी घेतलं, त्यांना चांगलं जर जॉब असेल तर, किंवा त्यांचा स्वतःचा बिझनेस पण जर सुरू झाला, तर अर्थातच ते एक चांगलं वेल रिस्पेक्टेड आयुष्य जगू शकतील आणि त्यांच्या फॅमिलीला सुद्धा एक चांगलं आयुष्य, बेटर आयुष्य देऊ शकतील आधीपेक्षा. आणि चौथी गोष्ट, सगळी मुलं जी आपल्या प्लॅटफॉर्मवरती येतील शिकायला, त्या सगळ्यांनी स्ट्रॉंग कम्युनिटीज बिल्ड केल्या पाहिजेत. म्हणजे अशा संघटना त्यांची अशी स्ट्रॉंग असली पाहिजे, जसं सावित्रीबाईंनी केलं की त्यांनी स्वतःपुरतं मर्यादित नाही ठेवलं त्यांचं जे काही ज्ञान होतं. तर तसंच मुलांनी सुद्धा मोठं झाल्यावर स्वार्थी, किंवा जसं आपण ज्याला म्हणतो की फक्त स्वतःचा विचार करणारा, स्वतःच की माझं झालं, पोट भरलं, वास झालं, मला नाही काही दुसऱ्याचं, तर तो ऍटिट्यूड मुलांमध्ये नसावा. त्या दृष्टीने ही जी एज्युकेशन आपण जे मुलांना देतोय, हे नुसतं नॉलेज नाहीये, तर व्हॅल्यू बेस्ड नॉलेज आपण मुलांना देतोय. तर
हे विजन आहे की अशी विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी आपल्या इथून बाहेर पडतील. तो ते विजन झालं. आणि ह्या 5 कोर व्हॅल्यूज आहेत ज्याच्या बेसवरती आम्ही काम करतोय. पहिलं तर प्रेम आणि सहानुभूती प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रती, विश्वास आमचा शिक्षकांवरती, सगळ्या हेडमास्टर्स वरती हा विश्वास आहे की तुम्ही तुमच्या मुलांना आमच्यापर्यंत जोडाल आणि हे एन्श्युअर कराल, ह्याची खात्री करून घ्याल की मुलांना ते सगळं मिळतंय जे त्यांना गरजेचं आहे. म्हणजे ऑनलाईन क्लासला जॉईन व्हायला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे. कमिटमेंट आहे आमचं की चांगल्याच क्वालिटीचं एज्युकेशन मुलांना मिळालं पाहिजे. सगळे शिक्षक जे तुम्ही बघाल ते त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये मास्टर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलेच तुम्हाला शिक्षक दिसतील. असा कुठचाही शिक्षक तुम्हाला नाही दिसणार की त्यांनी एज्युकेशन दुसऱ्या क्षेत्रात केलं आणि तो शिकवतोय वेगळा विषय, असं नाही दिसणार तुम्हाला. आणि रेझिलियन्स, लवचिकपणा आहे आमच्या टीममध्ये, कारण की खूप इश्यूज पण येत असतात, बरेचदा अडथळे येतात, पण त्यातूनही मार्ग काढून आपण पुढे जायचं असतं. सो ह्या गोष्टींच्या बेसवरती आम्ही काम करतोय. तर थोडक्यात आता तुम्हाला अंदाज आला असेल की ही संस्था एक्झॅक्टली काय आहे. तर यू कॅटapult फाउंडेशन एक एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, एज्युकेशन प्लस टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म, स्पेशली डिझाईन फॉर रुरल स्टुडंट्स, म्हणजे गावातल्या मुलांसाठी. त्यात पण खास करून गावामधली ती मुलं ज्यांना खरंच एक जिद्द आहे चांगलं आयुष्य घडवण्याची, त्या मुलांसाठी. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती मुलं आपली शिकतील, त्याला आम्ही नाव दिलेलं आहे डिजिटल मचान. सो डिजिटल मचान ह्यासाठी नाव दिलं बिकॉज मचान म्हणजे मंच, प्लॅटफॉर्म. सो हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे म्हणून डिजिटल मचान. आणि हा जो आपला उपक्रम आहे डिजिटल मचानचा, तो 8वी पासून 12वीच्या मुलांसाठी आहे. ठीक आहे. सो जसं तुम्ही बघितलं असाल, आम्ही मुलांना आता तुमच्या स्कूलमधून पण जी मुलं आम्ही ऑनबोर्ड करतोय ती 8वी पासून पुढचेच आम्ही घेतो. 8वी पासून थ्रू आउट 12वी पर्यंत त्यांना आमचा सपोर्ट मिळेल. तो आता एक्झॅक्टली ह्या प्लॅटफॉर्मवरती मुलांना काय शिकायला मिळणार आहे, तर सगळ्यात पहिले आहे अकॅडमिक, जे पण आपले शालेय विषय आहेत त्यात मेन म्हणजे आपले मॅथ्स, सायन्स, सोशल स्टडीज आणि लँग्वेजेस मध्ये विशेष करून इंग्लिश. त्याच्यानंतर व्होकेशनल स्किल्स मध्ये स्पेशली त्यांचं इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. सो इंग्लिशसाठी पण स्पेशल त्यांना सेशन्स मिळतील, बिकॉज काळाची गरज झालेली आहे आजकाल इंग्लिश, म्हणजे स्पोकन इंग्लिश तरी चांगलं असणं. त्याच्यानंतर करिअर काउन्सिलिंग, जसं मी मगाशी पण म्हटलं, 10वी नंतर आणि 12वी नंतर करिअर काउन्सिलिंग मुलांना दिलं जाईल. बडी प्रोग्राम खूप इंटरेस्टिंग आहे. इथे आम्ही काय करतो की 10-10 मुलांचे किंवा 15-15 मुलांचे ग्रुप्स केले जातात. हे ह्या बेसिसवर ठरतं की जी मुलं खूप रेग्युलरली येतात, तर अशा ग्रुप्सला आम्ही एक एक IIT स्टुडंट, IIT पवई मधले जे स्टुडंट्स आहेत त्याच्यातून एक एक स्टुडंट ह्या एकेका ग्रुपला असाइन केला जातो. आणि मग ही जी IITचे स्टुडंट आहेत हे मेंटरिंग करतात, म्हणजे गायडन्स देतात ह्या मुलांना. तो आठवड्यातून एक आय थिंक 2 किंवा 3 सेशन्स यांचे होतात, ज्याच्यामध्ये मुलं त्यांचे प्रॉब्लेम्स सांगतात किंवा जे बडीज आहेत, म्हणजे जे IITचे स्टुडंट्स आहेत ते मुलांना वेगवेगळ्या गोष्टींवर ट्रेनिंग देतात, जसं की सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, अशा सिंपल गोष्टी त्या मुलांच्या दृष्टीने गरजेच्या आहेत, अशा गोष्टींवर मुलांना गायडन्स करणं. सो इन अ वे आपण म्हणू शकतो एक जसं की एखादा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण आपल्या लहान भावंडांना ज्याप्रमाणे गाईड करतात, अशा पद्धतीचं हे एक आम्ही बॉन्डिंग इथे क्रिएट करतो. सो दॅट मुलांना, बिकॉज जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा गरजेचं नाहीये की सगळे डाऊट्स त्यांचे क्लिअर होतील. असं होऊ शकतं की काही डाऊट्स असतील, तर ते डाऊट्स त्यांचे इथे बडी प्रोग्राम मध्ये एकदम मनमोकळेपणाने मुलं विचारू शकतात. सो त्यासाठी हा बडी प्रोग्राम आहे. त्यानंतर आहे स्कॉलरशिप गायडन्स. इथे विशेष करून NNMS ची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे जी 8वी मध्ये असते, तर NNMS परीक्षेसाठी आम्ही स्पेशली क्लासेस मुलांना प्रोव्हाइड करतो. आय थिंक हे ऑगस्ट पासून स्टार्ट होईल बहुतेक तरी, किंवा जुलै एंड पासून. तर त्याच्यामध्ये NMMS, मला ते बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असेल की ही जर NMMS परीक्षा जर क्रॅक केली मुलांनी, म्हणजे ती जर पास झाली, तर दरवर्षी 9वी पासून 12वी पर्यंत दरवर्षी त्यांना 12,000 रुपये
गव्हर्नमेंट कडून ॲज अ स्कॉलरशिप मिळते. सो ही एक आर्थिक मदत खूप मोठी होते मुलांना. तर त्या दृष्टीने आम्ही म्हणून हा जोर देतो की NMS साठी मुलांना नक्की आपण प्रोत्साहित केलं पाहिजे की त्यांनी एक्झाम द्यावी. ह्या व्यतिरिक्त आणखी एक पॉइंट आहे जो इथे लिहिला नाहीये, फॉरेन लँग्वेजेस जसं की स्पॅनिश, फ्रेंच किंवा जर्मन ह्या भाषा सुद्धा आपण शिकवतो आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती. मागच्या वर्षी जी मुलं आमच्यासोबत शिकत होते त्यांना आम्ही स्पॅनिश भाषा शिकवली होती. पूर्ण वर्षभर ती मुलं शिकले आणि त्यातली काही मुलं इतकी पारंगत, म्हणजे पारंगत नाही म्हणू शकत, पण बऱ्यापैकी त्यांनी पिकअप केलेली आहे स्पॅनिश भाषा. आणि ते बोलायचा म्हणजे पॅरेग्राफ स्वतःच्या मनाने एक पॅरेग्राफ बनवतायत, स्पॅनिश भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करतात. सो ही खूप मोठी अचीवमेंट आहे की मुलं अभ्यास, परीक्षा, स्पर्धा आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून पण एक फॉरेन लँग्वेज शिकतात. ही एक खूप वेगळीच गोष्ट आम्हाला पण बघायला खूप समाधान वाटतं. सो ही पण एक ऍडेड ऍडव्हान्टेज मिळेल विद्यार्थ्यांना. सो आता काही बेसिक फक्त थोड्याशा सूचना आहेत की आपला जो क्लास सुरू होणार आहे तर टायमिंग्स काय असतील आणि काय काय गोष्टींची गरज लागेल आपल्याला त्या सगळ्या गोष्टी फक्त थोडक्यात सांगते. 10वी साठी जो टायमिंग राहील 11:30 ते 12:20 आणि 9वी साठी 3 ते 4 बेसिकली 50 मिनिटाचा आपला क्लास राहील आणि 8वी साठी 4 वाजताचे 4 ते 4 तास. त्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टींची अरेंजमेंट करावी लागेल तर लॅपटॉप आता तर ऑलरेडी असेल तर प्रॉब्लेम नाहीये. सो एक लॅपटॉप किंवा जर स्मार्ट टीव्ही असेल तर चांगलंच होईल की जेणेकरून मुलं मोठ्या स्क्रीनवरती व्यवस्थित बघू शकतील. इंटरनेट कनेक्शन, चांगलं इंटरनेट कनेक्शन सो दॅट थ्रू आउट द क्लास काही अडथळा येणार नाही. डिव्हाइसेस जे पण ज्या डिव्हाइसच्या थ्रू तुम्ही समजा लॅपटॉप असेल तर तो चार्ज असेल याची खात्री करून घ्या. आणि मुलांना सांगा की एक क्लासला येताना एक वही आणि पेन पेन्सिल सोबत आणावे. सो युजली आम्ही काय करू, टाइम टेबल पण तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये दिला जाईल की आज कोणता क्लास होणार आहे. तर तुम्ही सपोज आता जसं मॅथ्सचा असेल तर तुम्ही मुलांना सांगू शकता की आज मॅथ्सचा क्लास आहे जेणेकरून ते मॅथ्सची टेक्स्टबुक पण सोबत घेऊन येऊ शकतील. सो दॅट शिक्षक शिकवताना त्यांना रिलेट होईल की अच्छा हा चॅप्टर चालू आहे, यातलं अमुक अमुक कॉन्सेप्ट शिकवला जातोय असं. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, इथे जे अटेंडन्सचा जो मुद्दा आहे हा सर्वस्वी तुमच्या हातात आहे, मुलांच्या हातात आहे. आम्ही अजिबात कोणाला कधीही फोर्स नाही करत की प्लीज तुम्ही जॉईन करा क्लासला. आम्ही हेच बघितलेलं आतापर्यंत की मुलांना जसं जसं इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागतो तर मुलं स्वतःहूनच यायला लागतात. मागच्या काही महिन्यांमध्ये हा अनुभव होता की नंदुरबार मध्ये जे आश्रम शाळांमध्ये आम्ही चालू केलेलं तिकडे शिक्षक कधी कधी विसरायचे जॉईन करून द्यायला, तर मुलं आठवण करायची की सर क्लासची वेळ झाली आहे, तुम्ही आम्हाला अजून कनेक्ट करून नाही दिलेलं आहे. सो अटेंडन्सच्या बाबतीत पूर्ण तुमच्यावर आहे सगळं. आम्ही अशी काही खास ट्रॅकिंग अशी नाही करत, बट येस आम्हाला हे एन्श्योर करावं लागतं की कोणत्या शाळा जास्त रेग्युलर बेसिसवर येत आहेत ते थोडं आम्हाला लक्ष द्यावं लागतं. सो दॅट इन केस एखाद्या शाळेला जेन्युइनली काही प्रॉब्लेम येतो ज्याच्यामुळे ते जॉईन नाही करू शकत आहे तर त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आम्ही मदत करू शकतो. ह्या दृष्टीने आम्ही थोडं लक्ष देऊन असतो की अच्छा अमुक अमुक शाळा खूप दिवसापासून नाही जॉईन झालेली आहे तर काय प्रॉब्लेम आहे, ह्या दृष्टीने आम्ही फक्त जरूर लक्ष ठेवून असतो. हा, इन केस तुम्हाला कधी नसेल जमणार, समजा आता पावसाळी दिवस काही प्रॉब्लेम झाला, 2-3 दिवस लाईट नाहीये तर तुम्ही जॉईन नसाल जर करू शकत तर तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा, ग्रुपमध्ये मेसेज टाकून किंवा कॉल करून सांगा की आज 1-2 दिवस नाही जमणार आहे जॉईन करायला. सो दॅट आम्हाला पण ती एक अवेअरनेस आहे की ठीक आहे ह्या शाळेचं हे रिझन होतं. आणि हा, आमचं आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही मेसेजेस, इम्पॉर्टंट काही सूचना असतील किंवा टाइम टेबल या सगळ्या गोष्टी टाकत असतो. तर दिवसातून किमान 2दा तरी व्हॉट्सअप ग्रुप चेक करत जा सो दॅट काही इम्पॉर्टंट नोटीस असेल तर ती मिस आउट नाही होणार तुमच्याकडनं. सो येस, आणि आणखी एक की क्लासला जसं क्लासचा जो काही टाइम आहे तर प्लीज ट्राय करा की 5 मिनिटं आधीच तुम्ही जॉईन कराल सो दॅट
दिवस कधी कधी कनेक्शन त्या सगळ्या गोष्टींमध्ये टाइम निघून जातो. सो त्यासाठी तो हा टाइम टेबल आहे. ह्याच्यामध्ये आता उद्या, आज 8 तारीख आहे, उद्या आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि टीचर्ससाठी इंडक्शन ठेवू, ज्याच्यामध्ये आपण मुलांना पण सांगू हा प्रोग्राम काय आहे. मुलांसाठी सरप्राईज नको व्हायला की अचानकपणे आम्हाला स्क्रीनच्या समोर बसवलं आणि हे काहीतरी बोलतायत. त्यांना पण ते थोडं असं अचानक नको वाटायला. सो उद्या आपण मुलांसोबत सेशन करू, ज्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सिम्पल लँग्वेज मध्ये मी त्यांना सांगेन की काय आहे डिजिटल मचान. आणि बाकी हा त्यांचा टाइम टेबल आहे. सो उद्या 8वी, 9वी, 10वी तीनही क्लासेसच्या मुलांसाठी इंडक्शन असेल. सो प्लीज एन्श्योर करा की तिन्ही इयत्तांची मुलं उद्या जॉईन करतील. आणि शिक्षक, खास करून ते शिक्षक जे मुलांसोबत राहणार आहेत, म्हणजे जेव्हा क्लास आपले रेग्युलर चालू होतील त्यावेळेला जे कोणी कोऑर्डिनेटर तुम्ही सिलेक्ट म्हणजे अपॉइंट करणार असाल, तर ते कोऑर्डिनेटर पण उद्या जॉईन करतील ह्याची प्लीज खात्री करा. आणि हा टाइम टेबल आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा ग्रुपमध्ये पण तुम्हाला मेसेज येऊनच जाईल की कोणत्या कोणत्या दिवशी कोणाकोणाचा क्लास आहे. आणि विशेष करून 12 तारखेला तुम्ही नोटीस केलं असेल तर आपण ऍस्ट्रॉनॉमीचा क्लास ठेवलाय. तर हे थोडस आपण ह्यासाठी ठेवलंय की मुलांना एक्स्ट्रा नॉलेज, जसं मी म्हटलं की अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. सो ऍस्ट्रॉनॉमी इथे ह्यासाठी ठेवलं की नवीन आहे अजून मुलांसाठी, त्यांना थोडं इंटरेस्ट, ऑनलाईन एज्युकेशन रिलेटेड इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे. बिकॉज ऑनलाईन अभ्यास करणं सुरुवातीला डिफिकल्ट वाटू शकतं मुलांना, त्यासाठी त्यांना थोडंसं ते एक इंटरेस्ट वाटण्यासाठी स्पेशली हा तर प्लीज एन्श्योर करा की सॅटर्डेचा क्लास नक्कीच मिस नाही होणार. त्यानंतर येस, आम्ही कम्युनिकेट कसं करतोय आणि आपण कधी कधी आपले मीटिंग्स वगैरे काय असतील ते थोडंसं सांगते. एकतर पूर्ण आठवड्याचा जो काही टाइम टेबल आहे तो तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सॅटर्डे किंवा संडेला पूर्ण आठवड्याचा टाइम टेबल पाठवला जाईल. आणि बाकी इतर दिवशी म्हणजे रोज जो कोणता क्लास होणार आहे, म्हणजे सोमवारी, मंगळवारी जो काही क्लास होणार आहे त्याचा तुम्हाला त्याच दिवशी सुद्धा तुम्हाला एक रिमाइंडर मेसेज दिला जाईल की आज ह्या विषयाचा क्लास आहे, आणि क्लासची लिंक पण म्हणजे मीटिंगची लिंक पण तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. सो त्यासाठीच मी जसं मगाशी म्हटलं की व्हॉट्सअप ग्रुप प्लीज मधून मधून चेक करा. आणि काहीही इन केस काही प्रॉब्लेम आला तर कधीही तुम्ही संगीता मॅमशी कॉन्टॅक्ट करू शकता. लिंक ओपन नाही होते किंवा काही प्रॉब्लेम असा असेल तर. आणि दर महिन्यामध्ये आपण 3ऱ्या किंवा 4थ्या शनिवारी एक हेडमास्टरची मीटिंग करायचं ठरवलंय, सो दॅट आम्हाला तुमच्याकडून रेग्युलर फीडबॅकची गरज आहे, ऍटलिस्ट सुरुवातीला तरी. बिकॉज आम्हाला हे एन्श्योर करायचंय की मुलांना व्यवस्थित समजतंय किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील तर आपण ते ऍड्रेस करू शकतो, ते सॉल्व्ह करू शकतो ह्या उद्देश. तर कोणत्याही प्रत्येक महिन्याला 3ऱ्या किंवा 4थ्या शनिवारी, आणि टायमिंग राहील आपलं सकाळी 10 वाजता. तर हे प्लीज तुम्ही म्हणजे नोट करा. आणि ही जी मीटिंग राहील आपली 3rd किंवा 4th सॅटर्डेला, ह्याच्यामध्ये तुमच्या कोऑर्डिनेटर्सला पण प्लीज जॉईन करायला सांगा. कोऑर्डिनेटर्स इन द सेन्स ते शिक्षक जे मुलांसोबत रोज असतील क्लासला, ना. बिकॉज तुम्ही हेडमास्टर्स आहात तर तुम्ही रोज कदाचित नाही बघू शकणार की काय चालू आहे ऑनलाईन क्लासमध्ये, पण कोऑर्डिनेटर्स नेहमी राहतात. त्यांना माहिती आहे की काय एक्झॅक्टली एक्सपिरियन्स आहे ऑनलाईन क्लासचा, की कोणत्या सब्जेक्टचं चांगलं शिकवलं जात आहे, कोणत्या सब्जेक्टचं नाहीच समजत आहे मुलांना अजिबात. तर हे सगळे फीडबॅक्स आम्हाला सुरुवातीला नक्कीच इम्पॉर्टंट राहतील, जेणेकरून जास्तीत जास्त चांगला एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला देऊ शकू. हे सगळं कम्युनिकेशन बद्दल होतं. आता थोडंसं मी युट्यूब चॅनल हा जो आहे यू कॅटapult फाउंडेशनचा आपला युट्यूब चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा हे मी ह्यासाठी सांगतेय की आपले जे क्लासेस, लाईव्ह क्लासेस जे होतात त्याचे रेकॉर्डिंग आपण युट्यूब चॅनलवरती टाकतो. सो त्यासाठी तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट डे टू डे बेसिसवर जे पण क्लासेस होतात त्याचे रेकॉर्डिंग त्यावर टाकले जातात. तर ते तुम्हाला जेव्हा पण गरज आहे तर इझिली तुम्ही ते ऍक्सेस करू शकाल. ज्यांना हवं असेल तर प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, बिकॉज ह्या सेम नावाने आणखी एक चॅनल आहे, तर कन्फ्युज नको व्हायला तुम्ही. तो हा सेम लोगो असलेला आणखी एक चॅनल आहे.
त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज व्हाल. तर मी कॅटपुल्ट फाउंडेशन नावाने हाच आपला चॅनल आहे. सो येस, हा एक मी अजून एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे की गुगल मीटचं जे अकाउंटचं जे नाव असतं आपलं, आता जसं की तुम्ही इथे बघू शकता, आता सुद्धा आपण जे जॉईन झालो सगळे, आपल्या सगळ्यांचं नाव दिसत आहे. प्रेमा मॅमचं नाव दिसत आहे, माझं पण खाली नाव दिसतंय. तो तसंच तुम्ही जेव्हा मुलांचे क्लास चालू होतील तर कोणाच्या तरी अकाउंटवरूनच तुम्ही गुगल मीटच्या अकाउंटवरून जॉईन करून घ्याल, राईट? तर ते जे कोणी शिक्षक असतील तर काय होईल, त्यांचं नाव दिसेल आम्हाला. मग आम्हाला हे नाही समजणार की कोणती शाळा जॉईन झालेली आहे. सो त्यासाठी प्लीज त्यांना सांगाल, म्हणजे ते जे कोणी कॉर्डिनेटर्स असतील त्यांना सांगा की नाव रिनेम करून घ्या. म्हणजे त्यांच्या नावाच्या जागी त्यांना तुमच्या शाळेचं नाव टाकायला सांगा, सो दॅट आम्हाला समजेल की कोणती शाळा. अदरवाईज मग काय होतं ना, आम्हाला सारखं विचारत राहावं लागतं की कोणती शाळा जॉईन झाली, कोणती शाळा जॉईन झाली, असं. ते अटेंडन्स आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये मग वेळ निघून जातो. आणि नाव सेट करताना प्लीज खात्री करा की गावाचं नाव अगोदर लिहाल. जसं की इथे मी एक उदाहरण दिलंय. सपोज तुमच्या शाळेचं नाव आहे गव्हर्नमेंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी आश्रमशाळा कलमडू. कलमडू गावाचं. सो गुगल मीटच्या अकाउंटवर जेव्हा आपण नाव लिहू तर तुम्ही असं शॉर्ट मध्ये लिहू शकता, कलमडू गव्हर्नमेंट आश्रमशाळा. तर गावाचं नाव पहिले आल्यामुळे आम्हाला इझिली कळतं की अच्छा ही कलमडू शाळा आहे. ओके, बिकॉज सगळ्याच आश्रमशाळा जॉईन होतात. तर आतापर्यंत ह्याच्या आधी असं व्हायचं की सगळ्यांना आम्ही सांगितलेलं की प्लीज रिनेम करा, तर सगळ्यांनी गव्हर्नमेंट आश्रमशाळा आणि गावाचं नाव मागे लिहिलेलं. तर आम्ही जेव्हा लिस्ट ओपन करतो पार्टिसिपेंटची, तर आम्हाला ते शेवटचं नाव कट होऊन जातं मोस्ट ऑफ द टाइम्स. आम्हाला कळत नाही की कोणती शाळा आहे, आणि गव्हर्नमेंट आश्रमशाळा असंच दिसतं सगळ्यांचं. तर त्यासाठी हा फॉर्मॅट असा ठेवलेला आहे आपण. ह्याची प्लीज खात्री करा की अशाच फॉर्मॅटमध्ये लिहाल. आणि इन केस जर तुम्हाला माहित नसेल कसं हे रिनेम करायचं, तर आम्ही ह्याची एक व्हिडिओ पण शेअर करू, एक ट्युटोरियल ज्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की कसं आपण गुगल मीटचं अकाउंट नेम आहे ते रिनेम करू शकतो. त्यानंतर हे आहे स्टेज 1 आणि स्टेज 2 चा फॉर्म. तर हे काय आहे, जास्त काही अवघड नाही. तो स्टेज 1 चा जो फॉर्म आहे हा आम्ही तुम्हाला आता लगेच देऊ, आपली ही जी आताची मीटिंग आहे ही झाल्यानंतर. स्टेज 1 मध्ये हा जो फॉर्म आहे स्टेज 1 चा, ह्याच्यामध्ये बेसिकली शाळेची माहिती हवी आम्हाला, इन द सेन्स की शाळेमध्ये किती गॅजेट्स आहेत आणि 8वीला किती मुलं आहेत, 10वीला किती मुलं आहेत, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या म्हणजे बेसिक गोष्टी. त्यानंतर मग एकदा तुम्ही हा फॉर्म आम्हाला सबमिट केलात की त्यानंतर आम्ही तुम्हाला अजून एक दुसरा फॉर्म देऊ, स्टेज 2 फॉर्म, ज्याच्यामध्ये आम्हाला 8वी 9वी 10वीच्या मुलांची वैयक्तिक, इन द सेन्स जसं की आता समजा 8वी मध्ये तुमचे 30-35 विद्यार्थी असतील, तर प्रत्येक विद्यार्थ्याचं आम्हाला नाव, त्याचं वडिलांचं नाव, वडिलांचं व्यवसाय, आणि त्याच्या घरी किती मोबाईल आहेत किंवा त्याला भाऊ बहीण किती आहेत, अशा काही बेसिक गोष्टी आम्हाला गरजेच्या असतात. तो ह्या प्लीज प्रोव्हाइड करा. ह्या आम्ही ह्यासाठी मागतो सो दॅट आम्हाला मुलांचं एकदा जर बॅकग्राऊंड कळालं तर आम्हाला पण त्याप्रमाणे आम्ही पण प्रयत्न करतो की ह्या मुलांना तितकी जास्त हेल्प केली जाईल, आणि एक ओव्हरऑल आयडिया येते की कोणत्या कोणत्या प्रकारच्या बॅकग्राऊंड मधून मुलं येत आहेत आमच्या प्लॅटफॉर्मवरती. सो स्टेज 2 चा जो फॉर्म आहे हा फिल करायला थोडा टाइम लागू शकतो तुम्हाला, मे बी तुम्ही एक आठवडा पूर्ण घेतलात तरी चालेल. बट हे वन टाइम काम आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की यार 2-2 फॉर्म दिलेत आणि एवढं सगळं भरायचंय, तर हे एकदाच करायचंय आपल्याला आता, ह्याच्यानंतर पुन्हा नाही करायचंय कधी. तर हे प्लीज करा, बिकॉज ही इन्फॉर्मेशन आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आणि काहीही तुम्हाला फॉर्म फिल करताना काहीही प्रॉब्लेम आला, काही समजत नसेल, तर कधी पण तुम्ही आम्हाला विचारू शकता, ग्रुपमध्ये मेसेज टाकू शकता, तर आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय करू. आता ऍप्टिट्यूड टेस्ट 10वीला जी आपली आता मुलं आहेत, तर त्या मुलांची ऍप्टिट्यूड टेस्ट आम्हाला करायची आहे. ते यासाठी सो दॅट एक आम्हाला अंदाज येईल की मुलं कितपत म्हणजे त्यांचं मॅथ्स कितपत पक्का आहे किंवा सायन्स कितपत चांगलं आहे, हे थोडंसं एक आयडिया यायला, सो दॅट आमचे जे शिक्षक आहेत ते तेवढ्या डेप्थनी मुलांना शिकवतील. एक काही जर आम्हाला असं आढळलं की मेजॉरिटी मुलांचं सायन्स खूपच कच्चं, फॉर एक्झाम्पल, तर सायन्सचे जे टीचर्स आहेत त्यांना आम्ही सांगू की तुम्ही सायन्स एकदम बेस लेवलनी शिकवा.
सो दॅट त्यांचे बेसिक्स पहिले क्लिअर होतील आणि मग त्यांचं जे काही मेन कॉन्सेप्ट आहे म्हणजे टेक्स्टबुक मधला जो कॉन्सेप्ट आहे सो दॅट तो त्यांना इझिली कळू शकेल. ठीक आहे, तर यासाठी हे आहे. आणि ही एक्झाम आपण 28 तारखेला करू, याच महिन्यात 28 जुलैला. याचा जो गुगल फॉर्म असेल तो तुम्हाला ग्रुपमध्ये म्हणजे त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल ऍडव्हान्स मध्ये. तर तुम्हाला प्लीज हे इन्शुअर करायचं की ही एक्झाम तुम्ही सगळ्या मुलांकडून कंडक्ट करून घ्याल, 10वीच्या मुलांकडून. त्यानंतर येस, हा जो फोटो आहे हा आहे जानेवारी महिन्यातला याच वर्षी. तर ह्या मागची स्टोरी मी शॉर्ट मध्ये सांगते. ही जी मुलं आहेत ही सगळी जिल्हा परिषद शाळेतली मुलं आहेत आणि ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा खूप जास्त मुलं शिकतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, पण त्याच्यातून आम्ही खूप काही निवडक, जसं आपण म्हणू शकतो की हिरे निवडून काढलेले, तर ही काही निवडक मुलं आहेत जी खूप मेहनती होती, खूप हुशार पण होती. आता त्या मुलांना आम्ही लॅपटॉप्स प्रोव्हाइड केलेले त्यावेळेला ऍज अ काय म्हणू शकतो एक टोकन ऑफ अप्रिसिएशन किंवा ऍज अ प्राइज म्हणून. आणि हे झालेलं जळगावच्या कलेक्टर ऑफिसमध्ये. तर इथे जे तुम्हाला मध्ये दिसतात आहेत ते जळगावचेच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत, कलेक्टर आहेत, आणि त्यांच्या हस्ते मुलांना हे लॅपटॉप्स दिले गेले होते त्यावेळेला. तो हे आम्ही यासाठी करतो सो दॅट मुलांना एक प्रोत्साहन मिळेल पहिले तर, आणि दुसरी गोष्ट मुलांसाठी बिकॉज जिल्हा परिषद शाळेच्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम होतो की ते संध्याकाळी, दिवसा शाळा असते, संध्याकाळी ते घरी जातात आणि 7:30 वाजता ते मुलं ऑनलाईन आमचा हा क्लास अटेंड करतात. तर त्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे तर काही नाही, ते त्यांच्या पालकांच्या मोबाईलवरून जॉईन करतात. तर मोबाईलची स्क्रीन किती छोटी असते तर त्याच्यावर अभ्यास करणं किती अवघड आहे हे तर तुम्हाला आयडिया लागू शकते. त्यासाठी आम्ही असं विचार केला की ऍटलिस्ट म्हणजे सगळ्या मुलांना आता आपण नाही देऊ शकत, पण जी डिझर्विंग मुलं आहेत ज्यांना खरंच या त्याची गरज आहे तर त्या मुलांना तरी आपण अवॉर्ड करू शकतो. सो त्यासाठी हा उपक्रम झाला होता. त्यानंतर सो ऍक्च्युली हे सांगायचा मागचा मुद्दा असा आहे की इव्हन तुमच्या आश्रमशाळेमध्ये सुद्धा जेव्हा आम्हाला असं आढळून येईल की काही मुलं, तुम्हाला तर नक्की माहित असतील की तुमच्या शाळेतली कोणकोणती हुशार मुलं आहेत, तर आम्हाला पण त्या मुलांची जिद्द आणि खरंच ती जी एक फायर असते ती जर दिसली तर आम्ही नक्की प्रयत्न करू की तुमच्या मुलांना सुद्धा हे डिव्हाइसेस मिळतील. ऑल्सो हे जे लॅपटॉप्स आम्ही त्यांना दिलेत हे प्युअरली म्हणजे हे कंट्रोल्ड आहेत आमच्याकडून. सो असं अजिबात नाहीये की आम्ही त्यांना लॅपटॉप दिला तर ते लॅपटॉपवर काहीही बघू शकतात, नाही. त्या लॅपटॉप्सवरती फक्त ते त्याच गोष्टी बघू शकतात ज्या आम्ही त्यांना अलाव करतो. सो अभ्यासाशी रिलेटेडच गोष्टी त्यांना लॅपटॉपमध्ये ऍक्सेस करता येतात. त्यानंतर हा आमचा 10वीचा ह्या वर्षीचा रिझल्ट आहे. ही सगळी मुलं 90 अबव्ह वाली आहेत ज्यांना 10वीमध्ये मिळालेले. अजून ह्याच्यानंतर अजून एक मोठी लिस्ट आहे जी 80 अबव्ह आहे. तर आम्हाला ही यावर्षी आमची फर्स्ट टाइम बॅच होती 10वीची आणि आम्हाला स्वतःला पण अपेक्षित नव्हतं इतका छान रिझल्ट ह्या मुलांनी घेऊन आले हे. ह्याच्यातली बरीचशी मुलं, ही सगळी जिल्हा परिषद शाळेचीच मुलं आहेत. बरीचशी मुलं अशी होती जी फक्त आमच्या ऑनलाईन क्लासवरती डिपेंडंट होतो, म्हणजे त्यांनी 10वीसाठी कुठेच क्लास लावला नव्हता आणि फक्त आमच्या क्लासच्या जोरावरती अभ्यास करून एवढे चांगले मार्क त्यांनी काढलेले आहेत. सो आणि ही आहेत NMMS परीक्षेमध्ये. सो NMMS मध्ये मागच्या वर्षी पण बरेच मुलं, मला तर काउंट नाही आठवते, बट आय थिंक ऑलमोस्ट 40-50 विद्यार्थी होते आमच्या NMMSच्या क्लासला जी रेग्युलर यायची. आणि त्याच्यातले एक आय एम नॉट शुअर, बहुतेक पूजा मॅमला माहित असेल किती मुलं पास झाले. मला ते 10 ते 15 मुलं तर मिनिमम पास झालेली आहेत, ते क्लिअर झालेले आहेत. पण ही जी 2 मुलं आहेत ह्यांचा रँक पण आला डिस्ट्रिक्टमध्ये आणि ही आमच्यासाठी पण शॉकिंग गोष्ट होती. बिकॉज जसं 10वीचं मी म्हटलं की ते फर्स्ट टाइम आम्ही केलेलं, तसंच NMMS पण आम्ही मागच्या वर्षी फर्स्ट टाइम स्टार्ट केलेलं. तर त्याच्यात ह्या 2 मुलांनी रँक काढून इव्हन आम्ही पण शॉक झालो की मुलांमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की आम्ही फक्त त्यांना एक पुश देतोय, त्या पुशचीच फक्त त्यांना गरज आहे आणि ते त्यांच्या शिखरावरती किंवा जे काही ध्येय आहे त्यांचं ते इझिली गाठतात. तर शिवमला त्याच्या नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये 27वा रँक आला होता आणि लावण्याचा 55th रँक आला होता. तो असा हा NMMS चा रिझल्ट होता. सो दॅट्स वाय मी तुम्हाला आवर्जून हे रिक्वेस्ट करेल की प्लीज तुमच्या शाळेतल्या मुलांना, 8वीच्या मुलांना NMMS चा फॉर्म भरायला नक्की प्रोत्साहित करा.
सो जसं मी सुरुवातीला म्हटलेलं की आपण लोकल गव्हर्नमेंट सोबत कोलॅबोरेट करून काम करतोय. सो मैं आई इनवाइट प्रेमा मैम. प्रेमा मैम. या थैंक यू सो मच. थैंक यू मैम. थैंक यू सो मच. ओके, तो ये आप जो फोटोग्राफ देख रहे हैं ये जून 10 का है. 10 तारीख को मैं मैम से मिलने, आयुषी मैम से मिलने गई थी, और ये पूरी जो प्रक्रिया शुरू हुई वो अप्रैल में शुरू हुई, जब आपके जिले के जो कलेक्टर हैं उन्होंने मुझे कौशल सर से मिलवाया और नमन जी से मिलवाया, और उन्होंने कहा कि अगर आप एडिशनल कमिश्नर से मिलते हैं तो सारे प्रोजेक्ट ऑफिसर आपके साथ काम कर सकते हैं क्योंकि आपका प्रोग्राम अच्छा है. और उसी तहत हम लोगों ने ये प्रोग्राम, मैं मैम के पास गई और एक 5 साल का एक MOU साइन हुआ, जिसमें ये तय हुआ कि हम लोग क्लासेस जो हैं 8वीं 9वीं 10वीं के बच्चों को हम लोग पढ़ाएंगे, और जिसका मंथली रिपोर्ट हम हेड ऑफिस भेजेंगे. दूसरा फोटोग्राफ आप जैसा नियति आपको दिखाएंगी कि ये जलगांव का है. जलगांव में आप देख सकते हैं कि 2 IAS ऑफिसर हैं. CO जिला परिषद के साथ हम लोग काम करते हैं वहाँ पे जलगांव में, और अब आश्रमशाला के साथ भी हम लोग काम करते हैं. और वहाँ के जो कलेक्टर है उनके माध्यम से हमारी संस्था जो है सारे कलेक्टर्स से कनेक्ट हुई, क्योंकि उन्होंने हमारे प्रोग्राम को 3 साल देखा है, और उन्होंने अपने बैचमेट्स को कहा कि ये प्रोग्राम अपने अगर ऑफिस में आप अगर अपने जिले में आप करा देंगे तो ये बच्चों के लिए काफी अच्छा है. तो हम 3 साल के बाद आपके जिले में आए हैं. ये नंदुरबार है. नंदुरबार जो यहाँ पे आश्रमशाला स्कूल में हमने पहली बार शुरू किया, और यहाँ की जो कलेक्टर हैं वो खुद बहुत इंटरेस्टेड है इस प्रोग्राम को लेके. आप जो जितने भी नीति आयोग फेलोज हैं ये हमारे साथ काम करते हैं, ग्राउंड लेवल पे सपोर्ट करते हैं हम भी. नेक्स्ट, ये तलोड़ा के प्रोजेक्ट ऑफिसर, ये भी IAS ऑफिसर है, और ये तलोड़ा में कम से कम आई थिंक 62 स्कूल इनके पास है, जिसमें आश्रमशाला गवर्नमेंट एडेड एंड गवर्नमेंट स्कूल दोनों इनके पास है. नेक्स्ट, ये धाराशिव डिस्ट्रिक्ट में हम लोगों ने शुरुआत की थी, और 2022-23 में हमने शुरुआत की थी 1000 स्टूडेंट्स के साथ. तब हम CO जिला परिषद के साथ काम करते थे. और नेक्स्ट फोटोग्राफ, नेक्स्ट स्लाइड. सो आप देख सकते हैं कि हम लोग प्रोग्राम को पहले ऑनलाइन मीटिंग के बाद पहले हम शुरू करते हैं, और उसके बाद हम विजिट करते हैं ये जानने के लिए कि हमारा प्रोग्राम क्या बच्चों को समझ में आ रहा है. क्या आप लोगों को दिक्कत तो डेफिनेटली आएगी क्योंकि एक डिजिटल सेटअप है, लेकिन हम देखना चाहते हैं कि इस ऑनलाइन प्रोग्राम में बच्चों का एकेडमिक्स क्या हम थोड़ा आपके जो रिस्पॉन्सिबिलिटी शेयर कर पा रहे हैं, और अभी तक हमें उसमें निराशा हाथ नहीं लगी है. तो अच्छी बात यह है. और जब भी हम लोग फील्ड पे आते हैं, ज्यादातर मैं और मेरी टीम में कुछ टीचर्स आते हैं, हमने देखा है कलेक्टर्स उनसे मिलने के लिए काफी उत्सुक होते हैं. और धाराशिव की मैं बात बताऊं, इसमें कुछ बच्चे स्पेनिश भी बोलते हैं. तो ये कमाल की बात है कि इस तरह का रिस्पॉन्स हमें बच्चों से मिला. काफी बच्चों का इसमें भी NMMS में हो गया, स्कॉलरशिप में हो गया, और कुछ बच्चे स्कॉलरशिप में अपने डिस्ट्रिक्ट को टॉप कर रहे हैं. इसमें ज्यादातर लड़कियों को हमने लैपटॉप दिया. सो नंदुरबार में चंद्रकांत सर हैं, आप देख सकते हैं, जैसे हेडमास्टर्स के साथ एक फीडबैक हमने लिया कि ये प्रोग्राम में क्या बदलाव किया जाए ताकि हम ज्यादा अच्छा काम कर सकते हैं. हमने प्रोग्राम तो स्टार्ट किया है, लेकिन इसमें बदलाव या जो भी सजेशंस है वो हम लोग डेफिनेटली लेते हैं, और उसके माध्यम से ही हम लोग इस काम को बढ़ाते हैं. नेक्स्ट, हाँ नेक्स्ट. हमने करीब 10,500 किताबें जो है स्टोरी बुक्स मराठी मीडियम में बच्चों को डिस्ट्रीब्यूट किया प्रथम के माध्यम से इस साल. और ये जो जिस भी स्कूल में हम लोग काम करते हैं, हम कोशिश करते हैं कि किस तरह से हमारी संस्था के माध्यम से आपके स्कूल में जो बेसिक जरूरत की चीजें हैं वहां तक पहुंचा पाए, अपार्ट फ्रॉम एकेडमिक्स. नेक्स्ट, हमारा जो नॉर्मली कोलैबोरेशन होता है हम टॉप इंस्टीट्यूट्स के साथ करते हैं, जैसा आपने देखा IIM बैंगलोर, NSRCL, IIT पवई, लोकल गवर्नमेंट कमिश्नर्स. और हमारा ये मानना है कि अगर 3 महीने में हम जितने भी आश्रमशाला स्कूल्स महाराष्ट्र में हैं उनके सभी के साथ काम करेंगे. प्रथम के साथ है, एस्ट्रोनॉमी कंपनी के साथ है. हम फॉरेन लैंग्वेजेस की क्लासेस भी इसलिए लगाते हैं ताकि आगे एक इमर्शन प्रोग्राम के तहत क्या आपके कुछ बच्चे जो बहुत पढ़ने में तेज हैं, और आप प्लीज इस बात से मुझे अवगत कराइएगा कि क्या आपके स्कूल में 5 ऐसे बच्चे हैं जिनको आपको भी लगता है कि उनको एक अलग तरीके का अपॉर्चुनिटी दिया जाना चाहिए क्योंकि वो बहुत होशियार हैं.
अगर इसमें मैं गलत हूं तो आप मुझे जरूर बोलिएगा, लेकिन क्या आपके स्कूल में 5 बच्चे ऐसे होंगे, इसकी जानकारी जरूर दीजिएगा, क्योंकि हमारे जो रिसर्च और एक्सपीरियंस कहता है हर स्कूल में हर कक्षा में 5 बच्चे बहुत कमाल के होते हैं। नेक्स्ट, थैंक यू सो मच। सो हम आपसे सवाल जरूर पूछेंगे। कुछ चीजें जो हम बिफोर आई स्टार्ट मैं कहना चाहती हूँ कि जो टाइम टेबल है, आपके स्कूल का जो टाइम टेबल है वो एक स्टैंडर्ड टाइम टेबल हमने दिया है काफी स्कूल्स के साथ। जैसे 43 स्कूल सिर्फ गडचिरोली में है, गवर्नमेंट स्कूल्स। हम 43 स्कूल्स प्लस आपके जितने भी 78 टोटल स्कूल्स हैं जो नागपुर रीजन में है, ये सारे स्कूल्स की क्लासेस एक साथ होंगी। ऑनलाइन पढ़ना कैसे है ये सीखना पड़ेगा, इसीलिए हम लोग टाइम टेबल में कोई भी ज्यादा चेंजेस नहीं कर पाएंगे। आप अगर अपने लेवल पे कर पाए, हो सकता है उसमें टाइम लगे, आपको 1 हफ्ता लग जाए, लेकिन मेरी कोशिश रहेगी कि आप कर लें। इससे आप देखेंगे कि आपके बच्चों की जो पढ़ाई है, अगर आपके यहाँ पे जो 2-3 चीजें जो मुझे लगता है एक बहुत स्ट्रेस का लेवल है, क्वालिटी ऑफ टीचर्स। आप देखिए, मैं ये मानती हूँ कि जो गवर्नमेंट स्कूल में सेलेक्ट नहीं होता वो प्राइवेट स्कूल में आ जाता है, यानी कि आपके टीचर्स तो कमाल के हैं और आप भी कमाल के हैं। हम तो उन कैटेगरी में हैं जहाँ पे हम लोगों ने मैंने तो हिम्मत ही नहीं की गवर्नमेंट स्कूल में अप्लाई करने का। लेकिन अभाव रिसोर्सेज का है, आपके पास सारे सब्जेक्ट के टीचर्स नहीं है, और वहां पे शायद हम आपकी सहायता कर सकते हैं। तो टाइम टेबल में ऑल्टरेशन करना मुश्किल होगा, ये एक चीज मैं पहले बता दूं। और बिफोर आई स्टार्ट टेकिंग क्वेश्चंस, मैं चाहूंगी बुशरा आप यहाँ पे आए। बुशरा हमारे एकेडमिक टीम को लीड कर रही हैं, ये प्रोजेक्ट है तो एकेडमिक टीम को लीड करेंगी। ये इनका ये एक्सपीरियंस ये खुद बताएंगी, और ये बुशरा और अमित एक कमाल टिस से इंस्टीट्यूट से मुंबई से इन्होंने पढ़ाई की है। इनका एक्सपीरियंस रिसर्च में काफी अच्छा रहा है, और इनके हमारी संस्थान को जुड़ने से हमारी जो क्वालिटी ऑफ एजुकेशन है आप में, उससे आपके बच्चों का बहुत अच्छा होगा। और हमारी संस्था का ये मानना है कि बच्चे अपनी किस्मत से अपने टीचर को लाते हैं, बच्चे अपनी किस्मत से अपने लोगों का चॉइस करते हैं। तो ये बच्चों की किस्मत से इस संस्था में जुड़े हैं। Bushra, I request you to come and switch on your camera, and if you can give your brief introduction. Yes, thank you, Prema ma'am. आप सब लोगों को पहले तो थैंक यू सो मच फॉर मेरे को यहाँ पे अपने इस ग्रुप में पार्ट बनाने का। और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मेरे पहले वर्किंग डे में ही मैं सारे स्कूल्स के डिसीजन मेकर्स के साथ एक मीटिंग में हूँ, एंड देयर आर 70 पीपल इन द ग्रुप। तो मैं बुशरा हूँ, मैं नैनीताल से हूँ, उत्तराखंड। और मैं आज आप लोगों के साथ एक रोल पे हूँ जो कि है एकेडमिक्स के हेड के रोल पे, जो यू कैटरपिल्ट फाउंडेशन के साथ मैं जुड़ी हूँ। और इससे पहले मेरा एक्सपीरियंस एजुकेशन में 7-8 साल का रहा है, जिसमें मैंने सबसे पहले शुरू किया था अपना टीच फॉर इंडिया फेलोशिप के साथ, जो मैंने दिल्ली में की, जहाँ मैंने क्लास 9th और 10th के बच्चों के साथ 2 साल काम किया। वहाँ पे उनके कम्युनिटी एंगेजमेंट में काम किया, उनके प्रिंसिपल्स के साथ काम किया, दिल्ली गवर्नमेंट स्कूल्स के साथ। फिर उसके बाद मेरी जर्नी एनजीओज के साथ ही काम करने में रही, जहाँ पे मैंने प्रोग्राम डिजाइन और डेवलपमेंट में काम किया। तो हम 21st सेंचुरी स्किल्स, जो कि आज के ज़माने में बहुत ही ज़रूरी हैं, उनके अराउंड प्रोग्राम्स बनाते हैं बच्चों को, ताकि वो स्कूल के बाद भी कैसे हम उनको एक जिंदगी के लिए प्रिपेयर कर सके, कैसे वो लाइफ अपनी आगे बढ़ाएंगे टेक्नोलॉजी के द्वारा, उसके तरह उसको इस्तेमाल करके हमने वो प्रोग्राम्स डिज़ाइन किए। उसमें मैंने कम से कम 4 साल काम किया। फिर उसके बाद मैंने अपना मास्टर्स किया फिर से एजुकेशन में, टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेज के साथ, और वहाँ पे भी मेरा गोल्ड मेडल रहा मेरे कोर्स बैच में, और मेरी रिसर्च डिसर्टेशन को भी बेस्ट प्राइज मिला। फिर उसके बाद मैंने अपने स्कूल को ही ज्वाइन किया। अपने कॉलेज में जो मेरे प्रोफेसर हैं उनके साथ मैंने एक रिसर्च प्रोजेक्ट पे काम किया, जो एजुकेशन और टेक्नोलॉजी के अराउंड ही काम करता है। हम लोगों का प्रोजेक्ट मध्य प्रदेश में था, जहाँ पे हम लोगों ने कम से कम 64 स्कूल्स में अपना डेटा कलेक्शन किया, जिसमें यही टेक्नोलॉजी को इस्तेमाल करके बच्चों के साथ टीवी पर उनको कैसे मैथ्स और साइंस की वीडियोस के द्वारा क्या पढ़ाया जा रहा है, कैसा दिखाया जा रहा है, बच्चों के क्या चैलेंजेस हैं, टीचर्स की क्या चैलेंजेस है, उस रिसर्च प्रोजेक्ट पे काम किया। और उसकी रिपोर्ट भी अब प्रिंट हो गई है, और अब हम लोग उसके पेपर्स, एकेडमिक पेपर्स के ऊपर काम कर रहे हैं। फिर अब फाइनली आफ्टर दैट प्रोजेक्ट मेरा
मेरा मिलना हुआ प्रेमा मैम से, और अब मैं उनके साथ एक नई जर्नी पे हूँ। और मैं बहुत खुश हूँ कि ये एक ऐसा प्रोजेक्ट है जो रूरल बच्चों के साथ काम करता है, जो गांव में रहने वाले, जिनके पास सारे रिसोर्सेज नहीं होते हैं, सब कुछ नहीं मिल पाता है, उनके साथ काम करता है। क्योंकि ऐसी बहुत सारी संस्थाएं हैं, बहुत सारी कंपनियां हैं, अब जिन्हें कहना चाहिए, जो पैसा लेती हैं और यही चीजें आपको सिखाती हैं, लेकिन वो उन बच्चों को टारगेट करती हैं जिनके माँ बाप के पास पैसा है, जिनके पास रिसोर्सेज है। तो इस ऑर्गेनाइजेशन की सबसे अच्छी बात मुझे लगता है, जिसने मुझे आज यहाँ पे बुलाया है, वो ये है कि हम सब उन बच्चों के लिए, अंडर प्रिविलेज बच्चों के लिए काम करते हैं। एंड आई थिंक मैं कुछ इसमें अपना रोल निभा पाऊंगी, इसलिए आज मुझे बड़ा अच्छा लग रहा है ये सोच कर। Thank you so much, Bushra. Thank you so much. By profession, वैसे Bushra has started her career as an engineer. वो इंजीनियर थी by profession. ये इन्होंने नहीं कहा। तो इंजीनियर होके एजुकेशन में जो आएगा, तो आप समझ लीजिए कि ये जो हमारी टीम है और जो ये लोग जुड़े हैं, ये एक बहुत बड़े पर्पस के लिए है। हम चाहते हैं आप जिस भी गांव में हैं, हर गांव से कम 5-5 बच्चे अपने उस ड्रीम को पूरा कर पाए हमारी संस्था से जुड़ के। आप लोगों का सहयोग बहुत इंपॉर्टेंट है। बिना आपके सहयोग के हम नहीं कर पाएंगे, और आपका सहयोग ये चाहिए कि बच्चे हमारे साथ क्लास में जुड़ जाएं। अगर वो नहीं जुड़ पा रहे हैं आपके इंटरनेट के, और तो आप हमारे रिकॉर्डिंग्स दोबारा देखें और अपने कार्यपत्रिका करके, और हर महीने के तीसरे या थर्ड या फोर्थ सैटरडे को हम लोग मीटिंग करेंगे, जिसमें आप अपना पक्ष रखिए। विकल्प मुझे दिखता नहीं है इसमें, पढ़ना तो है ही, चाहे लाइव क्लासेस में या रिकॉर्डेड क्लासेस के देख करके। और क्योंकि हमें हर एक महीने रिपोर्टिंग हेड ऑफिस में करनी है, तो जितने भी मेल्स जो होंगे वो अमित के थ्रू प्रोजेक्ट ऑफिसर्स और कमिश्नर को जाएंगे, और आप लोगों से जितनी भी बातें होंगी वो व्हाट्सएप कम्युनिटी के थ्रू होगी। बच्चों की जितनी भी प्रॉब्लम है आप प्लीज हमें बताइए। आप हमसे परेशान हो रहे हैं तो ये भी बताइए, हमें बताइए, लेकिन जरूर, क्योंकि अगर बताएंगे नहीं तो समझ में आएगा कि आपका इंटरेस्ट नहीं है। जब तक लड़ाई होते रहे तब तक लगता है कि कुछ काम हो रहा है। लड़ाई मतलब लिटरली लड़ाई नहीं, एक परेशानी भी। अब मैं आप लोगों को सुनना चाहूंगी इस तरह की प्रोग्राम के बारे में। क्या आपके स्कूल में ये व्यवस्था हुई है? क्या आप लोगों ने सेकेंडरी स्टूडेंट्स के लिए, 8वीं 9वीं 10वीं के बच्चों के लिए इस तरह के प्रोग्राम में बच्चों को पहले इंगेज किया है? और अगर किया है तो क्या चैलेंजेस आए हैं? और अगर नहीं किया है तो आपको लगता है क्या इस तरह का प्रोग्राम आपके बच्चों को फायदा देगा? आप में से कोई भी आके बोल सकते हैं। हमारे पास अभी 4-5 मिनट है, हम आपके क्वेश्चंस ले सकते हैं। एनीवन फ्रॉम हियर, आप में से कोई भी सवाल करना चाहे प्लीज बोलिए। अच्छा देखिए, आप अगर नहीं बोलिएगा तो कोई प्रॉब्लम नहीं है, आज अगर आप नहीं बोलेंगे तो, लेकिन आप बोले या ना बोले, हम आपके साथ हैं इस पूरे प्रोग्राम में। बने सर, आप कुछ बोलना चाहेंगे? वैभव सर, आप कुछ बोलना चाहेंगे? अच्छा यही बताइए, ये प्रोग्राम अच्छा है या बिल्कुल ही बहुत ही मुश्किल है? आपके गांव में इंटरनेट नहीं है? कितने लोगों के गांव में इंटरनेट नहीं है? कितने, या टावर है या नहीं है? आपका ये डिटेल्स हम लोग गूगल फॉर्म के थ्रू लेंगे, लेकिन आपके मुंह से सुनने में ज्यादा अच्छा। वैभव सर, आप कुछ बताना चाहेंगे? अनम्यूट करिए। वैभव सर, आप अनम्यूट कर सकते हैं क्या अपने माइक को? नियति, कैन यू टेल हिम टू अनम्यूट? हाँ सर, तुमच्या स्क्रीनवर खाली एक माईकचा आयकॉन दिसत असेल बघा, कॅमेराच्या बाजूला. त्याला क्लिक करा. नाही सर, आवाज येत नाही, तुमचा माईक ऑफ आहे. एक सेकंड, सॉरी सबके माइक्स ऑफ रखे थे मैंने, आई एम रियली सॉरी. आता करा सर, आता होईल. हाँ हेलो. Yes, sir. हाँ जी सर, नमस्कार मैडम. माई सेल्फ वैभव चिमरालार, बुर्गी आश्रम स्कूल, एटापल्ली तालुका, जिला डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली. तो हमारा इशू इधर नेट का प्रॉब्लम ज्यादा रहता है मैडम. जी सर. नेट का इशू बच्चों के लिए ज्यादा रहता है यहाँ पे. अच्छा, तो यहाँ पे जैसे आप हमारे साथ पिछले 1 घंटे से जुड़े हैं, आपके मोबाइल पे नेट आ जाता है? हो, ये प्रॉब्लम ऐसा है कि कुछ यहाँ पे जो सिम है
एयरटेल के नेटवर्क पर और जियो नेटवर्क, तो जियो जी। की सिम ज्यादा है तो फिर वाईफाई ये करके करना पड़ेगा उनको। वाईफाई आने में टाइम लगेगा सर। हाँ अभी जो व्यवस्था है आपके मोबाइल के थ्रू, क्या हाँ हम उसमें क्या कर सकते हैं इस टाइम पे? क्योंकि अगर देखिए वाईफाई हो, सिस्टम हो, तब तो सब कुछ है, तो कोई दिक्कत ही नहीं है। लेकिन हाँ अभी के टाइम पे अगर वाईफाई नहीं है तो हॉटस्पॉट लेकर के क्या आप कनेक्ट कर सकते हैं बच्चों को क्लास में? हो सकता हो हॉटस्पॉट के हाँ, तो जरिए हो सर अभी सकता है पॉसिबिलिटी पे पॉसिबिलिटी। काम करते हैं जी। और हाँ हमने आपके प्रोजेक्ट ऑफिसर को ये बात कही है कि बहुत सारे स्कूल में सेटअप, स्पेशली इंटरनेट की दिक्कत आएगी। हमारी कोशिश रहेगी कि अगर आपका स्कूल जो है वो करीब 6 महीने तक रेगुलर क्लास में रहे आप लोग, तो आपके ओके। हॉस्टल में बच्चों को एक छोटा सा क्या लैपटॉप हम दे पाए। सारे बच्चों को नहीं, कुछ दो दो लैपटॉप तो दे ही सकते हैं। तो फंड रेज करके इसमें हमें बहुत मेहनत लगेगी और उसमें आपका कंट्रीब्यूशन जरूर चाहिए। अगर हाँ आप लोगों ठीक है ने ठीक है सहयोग मेरे। किया तो हम लोग का भी उत्साह होगा आपके स्कूल को सपोर्ट करने का। ठीक है ठीक सर? ठीक है, अच्छे है ना, अच्छी बात है ना मैडम। हाँ, तो सर आप अपने स्कूल की मुझे बताइए, आपके स्कूल में बच्चे कैसे हैं पढ़ने में? बच्चे जो एक बहुत से बच्चे ग्रामीण ग्रामीण लेवल पे आते हैं और उनकी जो मातृभाषा है, जी जी। एक्चुअली अभी मेरे स्कूल की, अब मेरे एरिया की जो बात है, माड़िया भाषा है उनकी मातृभाषा, और उनकी लैंग्वेज जो रेगुलर बात करने में उनको थोड़ा दिक्कत आती, जो मातृभाषा मराठी एजुकेशन जो है उसमें। ठीक है। अ, हमारा भी उसको उसमें ज्यादा ये रहता है कि वो फोकस क्या, वो ज्यादा से ज्यादा मराठी बोलने की प्रयास करे। लेकिन उनको दिक्कत ये आती है कि वो मराठी बात करने के लिए बहुत दिक्कत आती है उनको। कोई बात नहीं सर, अभी पहले उनको एडजस्ट होने देंगे। हमें इंग्लिश में हाँ जैसे दिक्कत आती है, इंग्लिश कई बार क्या होता है, सुनते अगर आप रहते हैं तो प्रैक्टिस हो जाएगी। तो हम लोग स्टार्टिंग में उनको देखते हैं, ऑब्जर्व करते हैं। और ये प्रॉब्लम पूरे रूरल में है। और हर आप देखिएगा 5 किलोमीटर 2 किलोमीटर में भाषा बदल जाती है। तो अब बराबर। क्योंकि उनका मराठी मीडियम बुक है, हम मराठी में ही पढ़ाएंगे। बट आप अच्छा उनको, हाँ हम मराठी में सारे जो क्लासेस है हमारी मराठी में। आप लोग किस किस भाषा में ओके। पढ़ाते हैं? मराठी मराठी मीडियम है, मोस्ट ऑफ मराठी मीडियम है मैडम इधर। सर हम मराठी में पढ़ाएंगे और जीरो से शुरू करेंगे। आप बिल्कुल निश्चिंत रहिए और आप हमें बताइएगा 1 महीने के बाद कि मराठी में ये बच्चे ऑनलाइन क्लास में जब अटेंड कर रहे थे, स्पेशली जो बच्चा पढ़ना चाहता है, उसके क्या ओके। व्यवहार में कोई फर्क पड़ा? क्या वो स्कूल में आने लगा डेली? या उसको क्या वो क्लास में जब टीचर पढ़ा रहे थे ऑनलाइन, तो वो क्या क्लास से बाहर जा रहा था या वहीं पे बैठा हुआ था, उसको इंटरेस्ट आ रहा था? तो हमारी पूरी कोशिश रहेगी। और हमारे अमित और बुशरा के अलावा सब लोग यहाँ पे मराठी बोलते हैं। हमें मराठी नहीं आती, आप लोग से सीखना पड़ेगा। और जरूर सीखूंगी मैं ठीक है ठीक है। और करूंगी। हर साल मैं यही बोलती हूँ सर, लेकिन मेरा शायद लैंग्वेज सीखने का इंटरेस्ट, इंटेलेक्ट नहीं है। बट कोशिश मेरी अभी भी है। तो हमारी क्लासेस सर मराठी में होंगी। आप सिर्फ बच्चों को जोड़ दीजिएगा क्लास से, बाकी सारी ठीक रिस्पॉन्सिबिलिटी हमारे ऊपर। आप बस जोड़ने का काम करिएगा। ठीक है सर? ठीक और ठीक है होमवर्क ठीक है जो भी मैडम। मिले उस होमवर्क को पूरा करके उस कार्यपत्रिका को बच्चों से लेने का काम, उसमें हम ओके आपको बताएंगे, हमारे कोऑर्डिनेटर्स आपको बताएंगे किस तरह से होमवर्क करते हैं, किस तरह से कार्यपत्रिका को वापस देना है। वो सारी चीजें हम आपको बताएंगे। ठीक है सर? ठीक है थैंक यू। ओके ओके, थैंक यू थैंक थैंक यू। यू जी। विवेक सर, डॉक्टर प्रभु सर, आप सर, बोलना चाहेंगे? हाँ जी सर, सर। मैम नमस्ते। नमस्कार सर। मैंने आपका पूरा प्रोग्राम देखा है, बहुत अच्छा जी है सर। मैम। इंटेंशन एंड मोटिव बहुत अच्छा रहा है। हमें भी सुखद अनुभव आएगा, इसमें कोई शक नहीं है। थैंक यू सो और आपका टाइम टेबल और आपने जो भी प्लेटफॉर्म दिया है जिस प्रकार से लेना है, जी सर। सिर्फ हमारे यहाँ दिक्कत मेरे ख्याल से गढ़चिरौली प्रोजेक्ट में 24 गवर्नमेंट आश्रम स्कूल है। 24 में से मेरे ख्याल से 4-5 स्कूल में नेटवर्क का प्रॉब्लम जी। काफी है। जैसे अच्छा। 11 है, गुडलवाई है, रामगढ़ है, ऐसे 5-6 स्कूल है जहाँ दिक्कत ज्यादा है। जी। अदरवाइज तो बहुत जगह जियो और एयरटेल चल जाता है। तो वहाँ पे जो टीचर्स हैं वो क्या शहर में रहते हैं या उसी गांव में रहते हैं? रहते हैं, कोई जाना आना करते हैं, काफी लोग अभी रहते हैं, कोई इशू नहीं। वेरी नाइस। तो हाँ। हम ये कर सकते हैं सर कि हमारे जो YouTube वीडियोस है उसके जो क्लासेस है उसको वो डाउनलोड कर लें और बच्चों को दिखा दें। हाँ, दूसरी बात एक है मैम, अपने यहाँ गढ़चिरौली में जो 24 आश्रम स्कूल है ना,
उसमें सर। से 5 सेमी इंग्लिश है और 1 फुल इंग्लिश पूरा अच्छा, इंग्लिश। ठीक है, हाँ, ठीक है सर। तो तो इसी कोई में दिक्कत नहीं है, आप उनको इंग्लिश के हिसाब से देखिए। इंग्लिश मीडियम में बच्चे इंग्लिश बोलते हैं ऐसा नहीं है, इंग्लिश मीडियम में वो मराठी में सुनेंगे, लेकिन हम कार्यपत्रिका इंग्लिश में दे देंगे उनको, वो कोई दिक्कत नहीं है, वो हो जाएगा। ठीक है मैम। ठीक है सर। बस ये है कि जो भी क्लासेस जैसे जहाँ पे नेटवर्क नहीं है, यहाँ पे चैलेंजेस हैं, राइट। वहां पे जो टीचर शहर में हैं उनसे रिक्वेस्ट करिए कि अगर उनके पास लैपटॉप है तो वो लैपटॉप पे डाउनलोड कर लें उस रिकॉर्डिंग को और बच्चों को स्कूल में जाके दिखा दें। ओके, तो उससे क्या होगा, आपके उस स्कूल के बच्चे पीछे नहीं रहेंगे। ठीक है मैम। वो उस दिन नहीं पढ़ेंगे लेकिन एक दिन के बाद पढ़ेंगे। राइट। हमारी पूरी कोशिश है कि इंटरनेट और रिसोर्सेज के अभाव में अब बच्चा पढ़ना नहीं, मतलब पढ़ाई उसकी नहीं छूटे, और हमारी संस्था कैसे आपके साथ मिलके इस पूरे प्रोग्राम को हम अच्छा कर सकते हैं। सबको बता दूं, डॉक्टर प्रभु एपीओ हैं, मेरी कल बात हुई थी, और गढ़चिरौली में अच्छे संस्था काम नहीं कर पा रही है सर, क्योंकि बहुत रिमोट एरिया है और सही। वहां पे पहुंचना ही बहुत मुश्किल है। मैं ऐसा मानती हूँ कि हमारी संस्था का ये सौभाग्य है कि हम लोग वहां पे पहुंचे। इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। हमारा भी सौभाग्य है मैम, आपका इंटेंशन और मोटिव जो भी देखा बहुत अच्छा लगा, और सक्सेस होंगे, और हमारा साथ भी आपके साथ है, और हम अपेक्षा करते हैं कि आपका भी साथ हमारे रहे। बिल्कुल सर, हमारा बिल्कुल सपोर्ट रहेगा, और अगर अच्छे करेंगे बच्चे और टीचर्स अच्छा करेंगे, मेरी कोशिश रहेगी कि आपके सारे जो स्कूल्स हैं वहां पे किस तरह से लैपटॉप का भी बच्चों का इंतजाम करें। लेकिन हम एक साल देखेंगे कि कितना इंटेंशन है, कितना पढ़ाई हो रहा है, उसको ऑब्जर्व करने के बाद अगले साल इस प्लान को इनकॉर्पोरेट करेंगे। धन्यवाद सर, थैंक यू सो मच फॉर योर इन्फॉर्मेशन। धन्यवाद। आपके में से और भी कोई है जो बोलना चाहेंगे किसी का? इज देयर एनीवन? एक मिनट। हाँ, हेलो। जी सर। जी सर। हाँ, हेलो मैडम। हाँ, नमस्ते मैडम। जी जैसे सर, कि सर नमस्कार। ने बताया, जी इससे पहले बताया मैम, वो जो टाइमिंग आपने बताया है वो टाइमिंग पीरियड का टाइमिंग है। जैसे 10वीं का है 11:30 से 12:20 तक है, जी और जी। इस टाइम में बाकी की जो तासिकाएं है वो टाइम पे वो रोकनी पड़ेगी फिर। तो सर, जहाँ पे आपका डिजिटल सेटअप है, ऐसा कोई रूम है जिसको आप डिजिटल रूम बना दें, डिजिटल सेटअप रूम, और उसी रूम में बाकी बच्चों को उसी रूम में क्लास 10th 1 घंटे के लिए चला जाए, 9th 1 घंटे के लिए चला जाए, और 8th 1 घंटे के लिए चला जाए। ऐसा कोई रूम आप एलोकेट कर सकते हैं? नहीं, रूम अवेलेबल है मैडम, जी जी रूम अवेलेबल है, वहाँ पे शिफ्ट कर जी। सकते हैं, हाँ, तो हो सकेगा। ओनली लेकिन फॉर दिस वो 3 आवर्स, इंटरनेट का हाँ, थोड़ा सा 5 जो है ना, वो तो इंटरनेट का हमने ट्राई किया, वो जी जी बोलिए। मोबाइल उसको अटैच करते हैं, मोबाइल का डाटा, तो मोबाइल का जी जी। डाटा कुछ जल्दी खत्म हो जाता उसमें। हाँ, तो आपको नियति मैम बताएंगी, लाइव ऑनलाइन क्लासेस में डेटा कम खर्च होता है। अगर रिकॉर्डिंग दिखाएंगे आप कोई, तो उसके जो आई थिंक नियति यू एबल टू टेल हिम। या सर, मला सांगा, तुम्ही हॉटस्पॉट जेव्हा कनेक्ट करता तेव्हा कोणकोणत्या सर्व्हिसेस अशा यूज करता ज्याच्यामुळे इंटरनेट लवकर संपतं? बिकॉज युजली डिपेंड करतं आपण काय वापरतोय हॉटस्पॉट लावून. जसं आम्ही की आमचे सपोज. कॉम्प्युटर वापरतो मॅडम, कॉम्प्युटर आहे, ओके ऑफिसचे ओके कॉम्प्युटर त्याच्यावर चालतात, आणि ओके जे डिजिटल बोर्ड्स आहेत आपले विद्यार्थ्यांच्या लर्निंगसाठी आलेले आहेत ते वापरतो. पण त्याच्यामध्ये डाटा नाही का, एका तासामध्ये पूर्ण डाटा 2 GB डाटा पूर्ण आमचा हे होऊन जातो. ओके. नाही, मला तेच समजून घ्यायचंय की जेव्हा तुम्ही स्मार्ट टीव्हीला कनेक्ट केलंय हॉटस्पॉट समजा, तर स्मार्ट टीव्हीवरती तुम्ही युट्यूब वापरताय किंवा काय वापरताय त्याच्यामुळे ते संपताय लवकर? स्मार्ट टीव्हीवर युट्यूबच मॅडम, व्हिडिओज आपण त्यांना प्ले करतो, किंवा त्यांना डिजिटल जे एज्युकेशनल चॅनल्स आहेत त्याच्यावरचं. ओके. युट्यूब मध्ये मग सर एक प्रयोग करून बघू शकता, व्हिडिओची क्वालिटी चेक कराल, बिकॉज एकदम हाय क्वालिटीमध्ये जर तुम्ही व्हिडिओ प्ले केले तर मग पटकन संपू शकतं नाही. थोडी मीडियम किंवा लो क्वालिटी जर ठेवली तर थोडा कम्पॅरेटिव्हली कमी संपतं. हे एकदा प्रयत्न करून बघा, काही फरक दिसतोय का याच्यात? नाही मॅडम, मला एक म्हणायचं आहे, जर आपल्यातर्फे किंवा कार्यालयातर्फे आम्हाला जर वायफायची सुविधा करून देण्यात आली वर्षभरासाठी, तर ते खूप चांगलं होईल आम्हाला, कारण हा प्रॉब्लेम वर्षभर राहील मॅडम, आणि वर्षभरासाठी जर ते आम्हाला वायफायची सुविधा करून मिळाली तर ते खूप
बेस्ट होईल. आमचे बाकीचे पण कामं त्यावर होतील आणि आपलं जे आहे हा जो उपक्रम आहे हा उपक्रम पण आम्ही त्याच्यावर यशस्वीपणे विद्यार्थ्यांना दाखवू शकू. ये कह रहे हैं कि थोड़ा विचार action- मैम क्या? पुचकार सर बोल रहे हैं ना, उसके जी, जी। ऊपर विचार शुरू है मैम. हम सोच रहे हैं कि सभी स्कूलों को वाईफाई उपलब्ध करवा दें. इसके ऊपर ऑलरेडी HMB लोग आए थे, उसका डिस्कशन भी हुआ है. अभी उसके ऊपर प्रोसेस शुरू है. वेरी नाइस. तो सर ये बहुत सारे जहाँ पे भी जिस भी मैं आपको बता दूं विवेक जी की जिस भी जगह हम लोग काम कर रहे हैं वहाँ पे जो प्रोजेक्ट ऑफिसर है वो लोग इस बात पे चर्चा कर रहे हैं कि हर एक स्कूल में क्या वाईफाई कनेक्शन दे दें. तो आप समझिए कि हमने एक रिक्वायरमेंट रेज किया और क्लासेस में ज्वाइन करना शुरू किया, और जो चीज आपको अन्यथा नहीं मिलती, शायद 2 साल लग जाता, वो शायद आपके क्लास में ज्वाइन होने से मिल सकती है. अच्छी बात है सर. तो एक बार बच्चों को ये इसमें हो सकता है सर टाइम लगे, लेकिन पेशेंस रखेंगे और अगर क्लास में लाइव में नहीं भी जुड़ पाए बच्चों को रिकॉर्डिंग दिखाएंगे. तो ये चीज एक मैं आप लोगों से रिक्वेस्ट करूंगी. थैंक यू सो मच विवेक सर. महेश्वरी मैम आप कुछ बोलना चाहेंगे? बिकॉज मैं बहुत कम फीमेल्स को यहाँ पे देख पा रही हूँ. महेश्वरी मैम आप कुछ बोलना चाहेंगे? मैम अनम्यूट करेंगे. महेश्वरी मैम आपका कैमरा ऑफ हो गया. ओके, आई थिंक शी इज. महेश्वरी मैम आर यू देयर? आप में से और भी हैं कोई भी फीमेल हेडमिस्ट्रेस हैं यहाँ पे जो कुछ बोलना चाहेंगी? आप अपने चैलेंजेस ही बताइए हमें. अगर आप नहीं बोलेंगे तो ऐसा लगेगा कि आपने सुना नहीं हमें, और बोलेंगे तो लगेगा कि आपको समझ में आया. और चैलेंजेस के बारे में बस मैं आपको इतना बता दूं कि ये कोई प्रोग्राम हमने सिर्फ प्रोग्राम दिखाने के लिए नहीं किया. इस प्रोग्राम को हम लोग बहुत ही शिद्दत से निभाते हैं, और इस प्रोग्राम में हम लोग बहुत पैशनेटली आपको के साथ एंगेजमेंट के साथ इसे रन करेंगे. आपको इस प्रोग्राम में दिक्कतें आएंगी, लेकिन हर दिक्कतों को हमें साथ में मिलकर सॉल्व करना है, और सॉल्व करना ही है. इसी माइंडसेट के साथ हम काम करेंगे. विद दिस आई वांट टू थैंक ईच वन ऑफ यू, एंड मुझे बहुत खुशी है कि आप सब लोग आए और पूरे 1 घंटे आप लोग सभी लोग जुड़े रहे. 42 स्कूल्स हैं गवर्नमेंट्स यहाँ पे, और कुछ स्कूल्स के यहाँ पे स्कूल टीचर्स भी थे, और बहुत सारे प्रोजेक्ट ऑफिसर्स भी मुझे दिखे यहाँ पे. और गढ़चिरौली ही 3 ऐसे प्रोजेक्ट ऑफिसर्स हैं जो तीनों IAS ऑफिसर्स हैं. मैं बहुत खुश हूँ इस बात से कि आपके तीनों प्रोजेक्ट ऑफिसर्स काफी महत्वाकांक्षी हैं, बहुत लर्नेड हैं, और उनका एम्बिशन है कि आपके उनके जगह में जितने भी बच्चे हैं उस तरह की उनको अपॉर्चुनिटी मिले कि वो अपने समाज के लिए, अपने फैमिली के लिए कुछ अच्छा कर पाएं. आपका सहयोग के लिए हम अपेक्षा करते हैं. और विद दिस आई वांट टू थैंक ईच वन ऑफ यू फॉर बीइंग हियर. कल हम लोगों का बच्चों के साथ और टीचर्स के साथ इंटरेक्शन है. आपको ये चीज मैं बता दूं कि ऑनलाइन में इंटरेक्शन का मौका सबको ज्यादा नहीं मिलेगा क्लासेस के टाइम पे भी, लेकिन क्वेश्चंस आप इंडिविजुअल लेवल पे कम्युनिकेट कैसे करना है उसका मौका मिलेगा. दूसरी बात आज मैं ये बता दूं कि जब आप क्लासेस में हम इंडिविजुअली भी हर एक स्कूल से मिलेंगे, हमारी प्रोग्राम हेड मिलेंगे, हर बच्चों से बात करेंगे, इंडिविजुअली बच्चों से ऑनलाइन बात करेंगे. मुझे लगता है कि आने वाले दिनों में अगर आप सिर्फ 1 महीना 2 महीने आप हमारे पूरे सिस्टम को समझ लेंगे तो शायद आपको लगेगा कि हमारे सहयोग से आपके बच्चे अच्छा कर रहे हैं, और आपका जो जितना भी काम है वो थोड़ा हम ईज आउट कर रहे हैं. ये कोई बर्डन नहीं है, हम शेयर करेंगे सारी रिस्पॉन्सिबिलिटी. विद दिस थैंक यू सो मच. थैंक यू एवरीवन. थँक यू नियती. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक यू एवरीवन. खूप खूप धन्यवाद जॉईन केल्याबद्दल, आणि विशेष करून तुम्ही सगळे शेवटपर्यंत